आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून अनेक दावे प्रतिदावे केले जातात। बहीण भावांमध्ये विलीनीकरणावर बोलणं झालं हे वास्तव आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं। तर अजित पवार असते तर आज विलीनीकरणाची घोषणा झाली असती असं अंकुश काकडे यांनी म्हटलं। या संदर्भात सुनील तटकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली। दादा असता तर खूपशा गोष्टी झाल्या असत्या। रेवतीच्या लग्नाची अनाउन्समेंट पण दादानीच केली असती। पण हे दुर्दैव आहे की दादा आज आपल्यात नाही, पण दादाची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती सगळी आम्ही पूर्ण करू। त्यावेळेला ती तारीख दादांना काहीतरी सोयीची नव्हती वाटतं, कारण दादा काहीतरी दिल्लीला जाणार होते। जयंतरावांना काहीतरी सोयीची नव्हती, म्हणून जयंतरावांचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल। ते त्यावेळेला म्हणाले, दादा म्हणाले होते की ठीक आहे, जयंतरावांना जी तारीख असेल त्या तारखेला आपण एकत्रीकरणाचा निर्णय करू। आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती, परंतु दुर्दैवाने 28 तारखेची दुर्घटना घडली। आणि त्यानंतर आज जर दादा या 12 तारखेला आपल्यामध्ये असते, या दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असतं। दुर्दैवाने दादा नाहीत। आमच्या पक्षाचा भूमिकेचा प्रश्न येतोच कुठे, कारण मी वारंवार या बाबतीमध्ये ज्यावेळेला महाराष्ट्राचे थोर शिल्पकार चव्हाण साहेबांच्या समाधीच्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी वेणी गेला, त्यावेळेपासून मी विचारलं की बाबा विलीनीकरण कुठल्या पक्षामध्ये। एक, आम्ही एनडीएमध्ये आहोत, एनडीएमध्ये माझं प्रणित आज देशातला महत्वाचा एक घटक, आणि युपीए म्हणजे काँग्रेस प्रणित घटक। अशा वेळेला आम्ही एनडीएमध्ये आहोत। दादा असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली की आम्ही निर्णय घेतला सामूहिकरित्या दादाच्या नेतृत्वाखाली एनडीए सोबत जाण्याचा। कालही होता, आजही होता आणि उद्या भविष्यामध्ये सुद्धा राहील। आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत जो चाललेला वाद आहे त्या वादावर आमच्या सारख्याने बोलणं उचित नाहीये की राष्ट्रवादी एक गट म्हणतो की विलीनीकरणाची बोलणी झाली होती, दुसरा गट म्हणतो की विलीनीकरणाची काही बोलणीच झाली नव्हती। आता ज्यांच्या समोर हे सगळं काही प्रकार घडले होते ते अजितदादा आज हयात नाहीत, म्हणून आता नेमकं काय घडलं, त्याचे काय पुरावे या खोलात जाण्यापेक्षा त्या दोन्ही पक्षाचं एकमेकाशी असलेलं आता तर नातं मला वाटतं आता दूर होत चाललेलं आहे, म्हणून विलीनीकरण होईल अशी शक्यता थोडी कमी वाटते।